नमस्कार मित्रांनो, आपण ज्या देशात राहतो, ज्या देशातली मीठ भाकरी खातो त्याच्याशी निष्ठा राखायचं सोडून दुसऱ्या देशाशी आपण किती निष्ठा राखतो याचा विचारही राजकीय नेत्यांनी सोडून दिला आहे काय अशी शंका मनात येते. जम्मू काश्मीरमध्ये राज्याचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे साकडं घातलेलं आहे. खरं तर माझी चूक झाली. जम्मू काश्मीर हा केंद्रशासित प्रदेश आहे आणि या केंद्रशासित प्रदेशाचं राज्यात रूपांतर होणं अपेक्षित आहे. अर्थात केंद्र सरकार जेव्हा जम्मू काश्मीरमधली परिस्थिती पूर्ववत होईल तेव्हा त्याचं राज्यात रूपांतर करेल. त्याच्यासाठी किती आठवडे, किती महिने, किती वर्ष लागतील माहिती नाही. पण उमर अब्दुल्ला यांना असं वाटतं की डोनाल्ड ट्रम्प यांना साकडं घातलं तर कदाचित जम्मू काश्मीरला पुन्हा राज्याचा दर्जा मिळू शकेल आणि तशी त्यांनी मागणी भाषणात केली होती. हा विषय फक्त डोनाल्ड ट्रम्पकडे मागणी करण्याचा नाही आहे, कारण असं म्हटलं जाईल की उमर अब्दुल्ला यांनी एक जोक मारला, मस्करी केली, थट्टा केली की आता काय ट्रम्प तात्यांकडे जायचं का, तुम्ही तर काही करत नाही, आता काय ट्रम्पकडे जाऊन सांगायचं का. पण जेव्हा जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री असं वक्तव्य करतात तेव्हा ते चिंताजनक असतं. आणखीनही 2 घटना जम्मू काश्मीरमध्ये घडल्या, त्या अनुषंगाने हा व्हिडिओ करत आहे. आपल्याला किती कमी माहिती असते इतिहासाची त्याची जाणीव मला या निमित्ताने पुन्हा एकदा झाली. केंद्र सरकारने म्हणजे जम्मू काश्मीरचे जे राज्यपाल आहेत मनोज सिन्हा, त्यांनी एक निर्णय घेतला होता की कलम 370 रद्द झाल्यानंतर यावर्षी जो शहीद दिन पाळला जातो जम्मू काश्मीरमध्ये, त्या शहीद दिनाच्या दिवशी म्हणजे 13 जुलैला जे शहीदांची थडगी आहेत तिथे जायला मज्जाव करण्यात आला होता आणि त्याचा नॅशनल कॉन्फरन्स आणि PDP या दोन्ही पक्षांनी तीव्र निषेध केलेला आहे. मला पहिले कळलं नाही की शहीद दिन म्हणजे काय, हा कशासाठी आहे. नंतर लक्षात आलं 2 दिवस जे पूर्वी कलम 370 रद्द करण्यापूर्वी जम्मू काश्मीरमध्ये सुट्टीचे दिवस म्हणून धरले जायचे, त्यातला एक दिवस आहे 5 डिसेंबर. 5 डिसेंबर हा शेख अब्दुल्ला यांचा जन्मदिवस आहे आणि तो तिथे स्टेट हॉलिडे, जसा इथे 2 ऑक्टोबर महात्मा गांधी जयंती सुट्टी दिली जाते तशीच जम्मू काश्मीरमध्ये शेख अब्दुल्ला जयंतीला सुट्टी दिली जायची. आणि दुसरा दिवस होता तो 13 जुलै. 13 जुलैला शहीद दिन म्हणून तो पाळला जातो. आता शहीद दिन म्हणून पाळल्यासारखं काय आहे नेमकं, तर 13 जुलै 1931 रोजी श्रीनगरमध्ये तेव्हा तिथे शासक असलेला डोगरा राजघराणं, गुलाब सिंग, हरी सिंग जे सगळे, त्या डोगरा राज्याविरुद्ध तिथल्या मुसलमानांनी मोर्चा काढला आणि या मोर्चाला जेव्हा हिंसक वळण लाभलं, तुरुंगावर त्यांनी तो मोर्चा नेला होता आणि तुरुंगावर मोर्चा नेला असता त्याच्यावर लाठी चार्ज करण्यात आला, गोळीबार करण्यात आला आणि त्याच्यानंतर दंगे उसळले आणि तिथे हिंदूंची कत्तल करण्यात आली, इतर डोगरा लोकांवर अत्याचार करण्यात आले. पण हे सादर कसं केलं जातं, तर जम्मू काश्मीर या राज्यामध्ये, म्हणजे तेव्हा ते एक संस्थान होतं, या संस्थानामध्ये मुस्लिम बहुमत असूनही, मुस्लिम बहुल हे संस्थान असूनही या संस्थानामध्ये डोगरा शासन असल्यामुळे सगळी महत्त्वाची पदं ही डोगरा लोकांच्या, हिंदूंच्या हातात होती आणि त्याच्यामुळे त्याच्या विरुद्ध मुस्लिम समाजाने आपल्या हक्कांसाठी जेव्हा आंदोलन करायला सुरुवात केली
आणि तिथल्या सेंट्रल तिथे त्यांना अटक करण्यात आली होती आंदोलकांना. तर तिथल्या मध्यवर्ती कारागृहावर मोर्चा नेला आणि त्याच्यावर गोळीबार केला आणि या गोळीबारात जे 22 लोक मारले गेले त्यांना शहीद असं जम्मू काश्मीर राज्य घटनेनुसार त्यांना शहीद हा दर्जा देण्यात आला. आता बघा गुंतागुंत किती आहे, कशी आहे ते. ज्या डोगरा राजवटीविरुद्ध तुम्ही आंदोलन करत होतात त्याच डोगरा राजवटीने 1947 साली सामीलनाम्यावर सह्या करून जम्मू काश्मीर भारताचा भाग असावा यासाठी पाठिंबा दिला होता. आपल्याला असं सांगण्यात येत होतं की डोगरा राजघराण्याला भारत आणि पाकिस्तान या दोन्हीपेक्षा स्वतंत्र देश म्हणून जम्मू काश्मीर हवा होता. आणि जेव्हा पाकिस्ताननी जे टोळीवाल्यांच्या मार्फत हल्ले करायला सुरुवात केली, घुसखोरी करायला सुरुवात केली, तेव्हा सरदार पटेलांच्या शिष्टाईमुळे एका प्रकारे जम्मू काश्मीर भारताचा भाग व्हायला तयार झालं. पण त्याच्यातही नेहरूंनी घाण करून ठेवली. पण त्याचा इतिहास आणखीनही वेगळा आहे. या डोगरा घराण्याविरुद्ध आंदोलन करण्यासाठी, त्यांना जनमत एकत्रित करण्यासाठी जम्मू काश्मीरमध्ये मुस्लिम कॉन्फरन्स, शेख अब्दुल्ला नॅशनल कॉन्फरन्स हा पक्ष स्थापन केला. हे अर्धसत्य आहे. त्यांनी स्थापन केलेल्या त्यांच्या पक्षाचं नाव मुस्लिम कॉन्फरन्स होतं. मग या शेख अब्दुल्लांचं चाचा जवाहरलाल नेहरूंची काय नातं जुळलं कल्पना नाही, काय जणांना वाटतं ते, पण मी त्याच्यात जात नाही पूर्वीचं नातं होतं का नाही, पण ती मैत्री जुळली. आणि मग नेहरूंनी शेख अब्दुल्लांना कल्पना सांगितली की तुम्ही असं जर मुस्लिम कॉन्फरन्स पक्षाचं नाव घेऊन बसलात तर तुम्ही एका धर्माचे प्रतिनिधी आहात असं त्याच्यातनं चित्र होईल. आणि त्यामुळे तुम्ही नॅशनल कॉन्फरन्स असं जर नाव ठेवलं तर सगळ्यांना वाटेल की हा पक्ष असा आहे. आणि म्हणून पक्ष मुस्लिम कॉन्फरन्सच राहिला, पण त्याचं नाव नॅशनल कॉन्फरन्स असं ठेवण्यात आलं. एकदा नॅशनल कॉन्फरन्स नाव ठेवल्यावर हा पक्ष सेक्युलर झाला. एकदा हा पक्ष सेक्युलर झाल्यावर जवाहरलाल नेहरू यांना पंतप्रधान व्हायचं तर होतंच, पण त्यांना असंही दाखवायचं होतं की जरी देशाची फाळणी झाली असली किंवा फाळणी होणार असली तरी जो विभागलेला भारत आहे तोच खरा सेक्युलर भारत आहे. आणि म्हणून आमच्याकडे एक असंही राज्य आहे की जे मुस्लिम बहुल आहे आणि त्याचा एक मुस्लिम मुख्यमंत्री आहे. आणि म्हणून जम्मू काश्मीरच्या सामीलनाम्यामध्ये ते जेव्हा ज्या वाटाघाटी सुरू होत्या तेव्हा नेहरू आग्रही होते की डोगरा शासक राजा हरी सिंग यांनी फक्त राज्य सोडायचं नाही आहे, तर राज्य सोडून सत्ता मुस्लिम कॉन्फरन्सच्या म्हणजेच नॅशनल कॉन्फरन्सच्या हातात द्यायचे. आणि त्यामुळे शेख अब्दुल्ला हे जम्मू काश्मीरचे पंतप्रधान होणार होते. आणि त्याच्यानंतर जे राजघराणं होतं त्यांच्याकडे केवळ नाममात्र भूमिका राहणार होती. म्हणजे हिंदू राजांनी स्वतःचं राज्य मुस्लिम शेख अब्दुल्लांच्या हाती सोपवायचं याची ही रणनीती होती. आणि त्याला ते विरोध करत होते. म्हणून त्यांचं म्हणणं होतं की आम्हाला आमचं वेगळं स्वतंत्र देश, स्वतंत्र राष्ट्र हवं होतं. कारण कोण स्वतःचं राज्य या अशा प्रकारे जिहादी वृत्तीच्या लोकांच्या हातात देईल. आणि जे व्हायचं तेच झालं. पुढे आपल्याला आठवत असेल की कशा प्रकारे पाकिस्ताननी वाट न बघता तिथून घुसखोरी केली. पंडित नेहरूंचं ठरत नव्हतं. सरदार वल्लभभाई पटेल यांनी शिष्टाई करून सामीलनाम्यावर सह्या घेतल्या. आणि तरी देखील म्हणजे सरदार पटेलांचा विरोध असतानाही नेहरूंनी हा प्रश्न संयुक्त राष्ट्रामध्ये नेला. कारण त्यांना दाखवायचं होतं की आपण आंतरराष्ट्रीय कीर्तीचे, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे राजकीय नेते आहोत. तुम्ही म्हणाल हे काय, किती वर्ष नेहरू, जरा मोदी बोला, जरा राम मंदिराचं बोला, जरा परीक्षांचं बोला, म्हणजे अशा प्रतिक्रिया येतात. काय किती वेळा जवाहरलाल नेहरू करणार, झालं ना, आता संपलं ना. पण विषय तिथे संपला नाही. जसंही म्हटलं की या ज्या गोष्टी आहेत म्हणजे कलम 370 हा त्यातला एक भाग झाला. पण जम्मू काश्मीरची जी ओळख एक राज्य म्हणून नंतर पुढे शेख अब्दुल्लांना नेहरू सरकारनीच अटक केली. त्यांना तुरुंगात टाकणारे नेहरूच होते. बघा म्हणजे मैत्री उरली नाही. मग शेख अब्दुल्लांना अटक करणारे नेहरूच होते. पण तरी देखील जम्मू काश्मीरच्या इतिहासात हा जो इस्लामिक मूलतत्ववादाचा विषय आहे त्याला त्याचं उदात्तीकरण करून
त्याला शहीद दिवस वगैरे अशा प्रकारे पाळलं जात होतं. आणि दुसरं हे जे शेख अब्दुल्ला आहेत त्यांना एका प्रकारे ते जम्मू काश्मीरचे महात्मा गांधी असल्याप्रमाणे त्यांची जयंती साजरी केली जात होती. जेव्हा कलम 370च्या तरतुदी रद्द झाल्या, जम्मू काश्मीर देशातल्या इतर राज्यांप्रमाणे देशाचा भाग झाला, अर्थात त्याचे 2 केंद्रशासित प्रदेश, एक जम्मू काश्मीर आणि दुसरा लेह लडाख किंवा लडाख, हा 2 केंद्रशासित प्रदेशात रूपांतर झालं. तेव्हा त्यांची वेगळी ओळख, वेगळा इतिहास असण्याची काही गरज नाही. देशात 500हून अधिक संस्थानं होती आणि या 500हून अधिक संस्थानांमध्ये वेगवेगळ्या वेळेला आंदोलनं झाली होती. पण ती आंदोलनं आता त्या संस्थानांच्या इतिहासात, त्या राज्यांच्या इतिहासात ते धरत नाहीत. आणि खास करून तेव्हा जेव्हा संस्थानिक स्वतः भारतात सामीलनाम्यावर सह्या करतो आणि आपलं राज्य भारतात विलीन करतो, आणि तरी देखील त्याच्या विरोधात, त्या राजघराण्याच्या विरोधात आंदोलन केलेले लोक आणि ते आंदोलन अयशस्वी झाल्यावर हिंदू समाजाला, डोगरा लोकांना, त्यांच्यावर हल्ला करणारे लोक, त्यांचं उदात्तीकरण जर देशात स्वातंत्र्यानंतर 70 वर्षांनीही होत असेल तर ते योग्य नाही आहे. आणि त्यामुळे मोदी सरकारने कलम 370च्या तरतुदी रद्द केल्याच हे दोन्ही सुट्ट्या जम्मू काश्मीरच्या अधिकृत सुट्ट्यांच्या यादीतून हटवल्या. पण तरी देखील 13 जुलैला शहीद दिन म्हणून त्यांचं जे थडगी आहे तिथे जायचं आणि तिथे एकत्रित व्हायचं हे सगळं सुरू होतं. यावेळेला सरकारने, जे राज्यपाल मनोज सिन्हा आहेत, त्यांनी या इकडे शहीद दिनाच्या दिवशी तिथे जाऊन आंदोलन करणं किंवा त्याला एकत्र येण्यावर बंदी घातली. त्याच्यामुळे इल्तजा मुफ्ती आणि उमर अब्दुल्ला यांना संताप आलेला आहे. उमर अब्दुल्लांनी तर थेट ट्रम्प यांचा दावा केलेला आहे. म्हणून म्हणलं की आपण आपल्या देशाच्या इतिहासाकडे, त्यातल्या बारीक सारीक तपशिलांकडे दुर्लक्ष करतो आणि म्हणूनच या असल्या फुटीरतावादी मनोवृत्तीच्या लोकांचं नुसतं फावतंच नाही, ते एका प्रकारे स्वतःला देशभक्त असल्याचंही सर्टिफिकेट किंवा प्रशस्तीपत्र देऊन टाकतात. मला स्वतःला ही गोष्ट, हा व्हिडिओ करेपर्यंत माहिती नव्हती. ती माहिती झाली आणि कळलं की हे सगळे विषय किती गुंतागुंतीचे आहेत, गंभीर आहेत. आणि त्यामुळे त्याच्याबद्दल माहिती मिळवणं, ती माहिती शेअर करणं, माहिती लोकांना सांगणं आणि या अशा गोष्टी पुन्हा होऊ नयेत यासाठी प्रयत्न करणं, एवढंच आपल्या हातात आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करण्याची विनंती. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.